करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो। अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तन सेवेनं होत असून जगद्गुरु श्री संत तुकोबराय यांचा हा अभंग 1 तास भगवत चर्चा। पुन्हा एक बार श्री गुरुचं स्मरण वंदन करून उपस्थित समस्त संत मंडळी, महाराज मंडळी, श्रोते मंडळी, भजनी मंडळी, मातृशक्ती या सर्वांनाच प्रणाम आहे। विषयी प्रवेश करण्यापूर्वी आपल्याच गंगापूर गावातील कुमारी नंदिनी चाटे हे 2 शब्द आपल्यासमोर आपला अभिप्राय व्यक्त करणार आहे। त्याच्यानंतर आपण कीर्तनाचा विषय घेऊ। माझं नाव नंदिनी तुळशीराम चाटे आहे आणि आज मला हा 2 गोष्टी बोलायचा विषय भेटला नारायण महाराजांच्या इच्छानुसार। त्याच्यासाठी हार्दिक शुभेच्छा मी मानून घेते। आजचा विषय माझा एज्युकेशन शिक्षण संबंधी आहे। आपण सर्वांना माहिती आहे शिक्षण आपल्या जीवनात किती महत्त्व आहे। त्याच्या बिना आपल्याला काय नाही होऊ शकत। शिक्षण म्हणजे नारीचं अर्धसंरक्षण आहे। शिक्षणामुळे माणूस स्वतःच्या पायावर उभा असतो। शिक्षणामुळे माणूस स्वतःला ओळखतो, आत्मनिर्भर जीवन जगतो। म्हणून आधी आपण सर्वांच्या घरी स्त्रीला काय करतात 10वी 12वी झाले की आधी काढा लग्नाला म्हणतात। ते चुकीचं आहे। तिला स्वतःला ओळखू द्या, स्वतःचं रक्षण करू द्या। हेच माझी इच्छा होती। धन्यवाद। धन्यवाद कुमारी नंदिनी। 2 शब्द सांगण्याचं धाडस केल्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने तिला धन्यवाद। विठ्ठल काल्याचा प्रसंग आहे। भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये जी लीला केली देवानी, लीलेच्या मागे प्रयोजन काय आहे? शास्त्र पुराणाचा आपल्याला आधार आहे की कुठल्याही माध्यमातून त्यांना एकच करायचं होतं। रात्री विषय होऊन गेला, धर्माचं रक्षण करणे हा मुख्य हेतू होता। केवळ अवताराचं प्रयोजनच धर्माचं रक्षण होतं। प्रमाण तुम्हाला माहित आहे। तर आता प्रमाण सगळ्यांना माहीत झालेत, फक्त प्रामाणिकता येण्याची गरज आहे जगण्यामध्ये। प्रमाणाने भरपूर झालोत आम्ही, पण प्रामाणिकपणानं अजून खूप कमी आहोत। अपेक्षा आहे या देशाला आता प्रामाणिक लोकांची। रात्री खूप विषय आपण केलेला आहे, चर्चेचा विषय झाला। सर्वे ब्रह्म वदिष्यन्ति संप्राप्ते च कलियुगे नैव तिष्ठन्ति मैत्रेय शिष्णोदरपरायण।
तर असं हे प्रमाण खूप झालेत, पण प्रामाणिकता आता गरज आहे काळाची. भगवान कृष्ण परमात्म्याने तेच प्रयत्न केलेला आहे. गोकुळामध्ये येऊन निराकार परमात्मा निराकार होऊन मनुष्य अवतार घेऊन माणसामध्ये येऊन माणसाकडून काय करायचं आहे, काय करून घ्यायचं आहे, याचा प्रयत्न भगवान कृष्णाने केलेला आहे. आणि 84 लाख योनीतून देवांनी सगळ्यात श्रेष्ठ योनी माणसाची निर्माण केली असं भागवत पुराणामध्ये आहे. देवाला सगळे योन्या जन्म देऊन देऊन पाहिले, पण पसंत येना गेले, शेवटी मनुष्य जन्म दिला आणि याच्यासाठी दिला होता. देवाला ओळखण्याची योग्यता, प्राप्त करण्याची योग्यता केवळ मनुष्य योनीमध्ये आहे. अधिकारी आहे माणूस. भगवान कृष्ण परमात्मा सांगतात की मी या जीवाला योग्यता सहित मनुष्य जन्म दिलो. असं दिला नाही रिकामी, योग्यता सहित दिलेला आहे. आणि असा योग आहे मनुष्य जन्माचा, देवाने दिलेलाच हा योग आहे. मनुष्य जन्म मिळाला हा योग आहे, परंतु मनुष्य जन्माला येऊन प्रयोग झाला नाही, केला नाही. मनुष्य जन्म हा योग आहे आणि करायचा आहे ते प्रयोग, आणि त्याचा पुढे परिणाम आहे उपयोग. योग मनुष्य जन्म आहे, करायचा आहे ते प्रयोग, आणि होतो तो उपयोग. अशा उद्देशानं परमात्म्याने मनुष्य जन्म दिला. जा 84 लाख योनी फिरून फिरून थकून गेलास, कोणाकोणाच्या मागे भटकलास, आता माझ्या मागे ये. तुला मी योग्यता देतो आणि अधिकार देतो. जा. याच उद्देशानं मनुष्य जन्म दिला होता. आणि 2 कामं झाले की धर्माचं रक्षण करणं, धर्माचं पालन करणं. हे 2 गोष्टी झाल्या की देवाच्या मागे जाण्याचा हा मार्ग सहज आणि सरळ सोपा होतो. भजन, पूजन, कीर्तन, नामस्मरण हे तर साधना आहे. याच्या बरोबर हे साऱ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आल्या की देवाच्या मागे जाण्याला सोपं जातं. कोणीकडे गेलेला जीव देवाच्या मागे गेला नव्हता. देवाला आशा होती की हे माझे अंश आहेत. आत्ता बी सत्संगमध्ये तो विषय झाला. प्रत्येक जीव हे आपल्या आपल्या कर्माचा भोग भोगण्यासाठीच जन्माला आलेला आहे. अगा कर्मे जै उरावे, कर्म उरले की भोग भोगण्यासाठी जन्माला यावं लागतं. तै सुख दुःखी फळावे आणि तेची भोगावया यावे देहा एका. कोणत्या तरी देहाला यावं लागते. जसे कर्म असतील तसा देह मिळते. साधारण पाप असल भोग असतील तर माणूस जन्म आहे. अजून त्याच्यापेक्षा कठीण भोग असतील तर बैल करते, त्याच्यापेक्षा कठीण जन्म. भोग असतील, कर्म असतील तर गाढव त्याच्यापेक्षा कठीण. असं नीच योनीमध्ये जसे जसे भोग आहेत तसे तसे जन्म देते. आणि ते बी कशासाठी देते माहिती आहे का? हे सगळे भोग भोगून हे शुद्ध झाल्याशिवाय माझ्या मागे येऊ शकत नाही. भोग कशासाठी देते? जीवाचा द्वेष म्हणून नाही,
जीवाला दुःख द्यावं असा हेतू देवाचा नाही. हे जीव माझ्याकडे येण्यासाठी मी पाठवून दिलेला जीव आहे आणि हे अडकून बसलेत, तर शुद्ध केल्यावरच हे माझ्याकडे येईल. आणि शुद्ध करण्याची प्रक्रिया काय आहे? भोग आहेत. भोगल्याशिवाय पापातून मुक्त होत नाही, शुद्ध होत नाही, देवाच्या मागे जात नाही. अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. देवाला एकच चिंता आहे की हे माझे आहेत तर माझ्याकडे कसं येतील, काय काय कसं शुद्ध केलं तर येतील, कशानं शुद्ध होतील, या भोगानं या कष्टानं शुद्ध होतील का, त्या कष्टानं शुद्ध होतील का, असे कष्ट देते जीवाला. शुद्ध करण्यासाठीच हे प्रक्रिया आहे देवाची, आणि देवानं तो प्रयत्न केलेला आहे. देव दयाळू आहे. कसंही करून हे माझ्याकडे कसे येतील, माझ्या मागे कसे येतील, असा देवाचा प्रयत्न आहे. हे भगवद्गीतेचा आधार घेऊन सांगालो मी. 17व्या अध्यायाची सुरुवात झाली भगवद्गीतेमध्ये, आणि तिथं असा विषय आहे की देवानं जीवावर कृपा केली. तुम्हाला आम्हाला कोणाची चिंता नाही, पण देवाला सर्वांची चिंता आहे की हे माझे आहेत. ममैवांशो, हे माझे आहेत. पापी असो, पुण्यवान असो, स्त्री असो, पुरुष असो, कोणी असो, कोणत्याही परिस्थितीतले असो, कोण्याही गावातले असो, माझे आहेत. आणि या सर्वांची गती मीच आहे. गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृद, हे माझे आहेत. देवाला दया आली. शुद्ध करण्यासाठी असे कर्माचे भोग शुद्ध करण्यासाठी मिळाले. देव या जीवाकडे पाहतो आणि जीव संसाराकडे पाहतो. देव दया करून जीवाकडे पाहायला लागला, जीवाकडे, आणि जीव संसाराकडे पाहू लागला. देव जीवाच्या मागे आहे आणि जीव संसाराच्या मागे आहे. पण देवाला वाटू लागलं माझे आहेत, माझ्या मागे का येत नाहीत. आहेत माझे आणि लागलेत संसाराच्या मागे, विषयाच्या मागे, सत्ता संपत्ती भोग विषय इत्यादी सांसारिक विषयाच्या मागे लागले. अरे शाश्वत असलेला मी परमात्मा, माझा अंश आहे जीव, आणि नाशवंताच्या मागे लागलेला आहे. देवाला खूप वाईट वाटलं जीवाकडे पाहून. काय माझे मज न ओळखती, खूप सुंदर ओवी आहे ज्ञानेश्वरी. माझेच पण हे मला ओळखीत नाहीत. अर्जुना, एक दृष्टांत दिलेला आहे. अर्जुना, जसं डोळ्यातलं पाणी गोठून गोठून त्या पाण्याचाच पडदा तयार होते, आपल्याच डोळ्यातलं पाणी आपल्याच दृष्टीला आड येते. तसं अर्जुना, माझीच माया माझ्या जीवाला, माझ्या आणि जीवाच्या मध्ये आड येते. एक ओवी आहे, मला ओवी पाठ नाही, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचून घ्या याच्यासाठी खास. पण दुसरी एक ओवी आहे. अगापै पंडुकुमरा एता स्वरूपाची घरा, करी तसे अडवारा विश्वाभास. हे जीव माझ्याकडे येत का नाही, तर याच्यामध्ये माझी माया अडली आहे. आणि मायेनं माझ्या मागे येऊ दिलं नाही, तर विषयाच्या मागे लावून दिलं. विषयाच्या मागे लावून धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व विद्या हे जाणून शरण निघा देवाशी, माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझेने खरे, हे तो संपत्तीचे वारे साचोकारी जाई. याच्यासाठी मायाने इकडं लावून दिलं जीवाला. देवाला दया आली आणि देवानं आवाहन केलं,
सांगितलं, निजवृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपू नको. मग काय करायचं? तर हे सगळं सोडून माझ्या मागे या. देवानं आपल्या मागं आमंत्रित केलं सर्वांना. कोण कशाच्या मागे लागले, कोण कशाच्या मागे लागले. आपण जावं कोणाच्या मागं हेच आम्हाला कळालं. सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा, सन्मान, सत्कार, अरे रे 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 रे, कशा कशाच्या मागे चाललोत आम्ही. आणि याच्या मागे गेल्यानंतर आपलं गाव येईल का? आम्ही बसलो जाण्यास. या मनुष्य जन्म जे आहे देवाकडे जाण्याचं साधन आहे, देवाच्या मागे जाण्याचं. परंतु गाडी जरी तेच असली तर त्या गाडीचं तोंड कोणीकडे आहे हे बघावं. आदिलाबाद जायच्या गाडीत बसायचं असेल तर निर्मलकड तोंड असेल तर गाडीचं, त्या गाडीत बसणारा माणूस रोजच्या रोज दूर जाईल की क्षणाक्षणाला जवळ जाईल आदिलाबादकडे. तसं आम्ही खूप दूर गेलो. पडिलो दूर देशी मज आठवे मानसी, नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी. रोज रोज क्षणाक्षणाला आम्ही दूर चाललो देवापासून. आम्हाला आमचे विषय, आमचे भोग देवाचं स्मरण होऊ देत नाही, देवाच्या जवळ जाऊ देत नाही. कामे नेले चित्त नेदे अवलोकू मुख, अवलोकू मुख. देवाकडे जाऊ देत नाही. बहुवाटे दुःख फुटू पाहे. कोण न्यायालय दूर आम्हाला? काम. आम्हाला जायचं होतं रामाकड, पण अधीन झालो कामाच्या. त्याच्या मागे कसं जाऊ देईल? हे ना दूर घेऊन गेलो, खूप दूर खूप दूर. एक गवळण हिंदीमध्ये, दूर नगरी बडी दूर नगरी. कशामुळे दूर झालो? मग कोणी कशात गुंतून बसलं, देवापासून आले, कोणी योनीमध्ये गुंतून बसले. अडचणी किती आहेत. कोणी जातीमध्ये बांधून गेलं, कोणी पंथामध्ये, कोणी आश्रमामध्ये, कोणी कशामध्ये, कोणी बेश्रम होऊन गेलं, कोणी कशात, कोणी कशात, कोणी कशात. बंधन, बंधनापासून उकलिल्या गाठी, हे सगळ्या गाठी उकलून ते म्हणाले माझ्या मागे या. आणि असं गोकुळामध्ये घडलं. जे जे बंधनामध्ये होते त्याच्या गाठी सोडण्याचं काम परमात्मा करायला आला, आपल्या मागे घेण्यासाठी. बरं का? एका घरी दही दूध खायला येऊ द्यायचे नाही कृष्णाला. चोर आहे कृष्ण, गवळ्याचा आहे कृष्ण. कोण ओळखते? देव कोणाला ओळखू येते का? ओळखूच येत नाही. त्याचंच नाव देव आहे. करते सगळंच पण ओळखू येत नाही. मग घरला येऊ द्यायचं नाही, दही दूध खाऊ द्यायचं नाही, अशी शर्त होती. मी संक्षेपानं सांगून जातो, मला ती कथा सांगायची नाही. त्याने काय केलं की काही माणसं काही व्रत करतात, नियम करतात की अमुक काम झाल्याशिवाय मी माझी दाढी काढणार नाही, त्याचा अपमान करीन, त्याला मारीन, असे काही नियम राहतात. किंवा माझ्या गावाचं अमुक अमुक काम झाल्याशिवाय, मंदिर पूर्ण झाल्याशिवाय मी दाढी काढणार. चांगल्या चांगल्या बी गोष्टी राहतात. दाढीच्या मागे सगळं वंगळत राहते काय? काही चांगलं बी राहते. कुठं कुठं वंगळ राहते, कुठं कुठं चांगलं बी राहते दाढीच्या मागं. एकानं दाढी ठेवलं होतं, महाराज माझ्या घरी आल्याशिवाय दाढीच काढणार नाही. दाढीचा आणि महाराजाचा काही संबंध नाही, एक व्रत आता असं ठेवलं. चांगलं बी राहते का?
दाढीवाल्याला एवढं वाईट वाटून घेण्याची काही गरज नाही. तर दाढी खूप वाढली होती. काय होतं की त्याचं शर्त होती काहीतरी. आणि कृष्णाच्या विरोधात जाणारा तो माणूस, कृष्णाची विचारधारा त्याला पसंत नव्हती आणि जे जे कृष्णाच्या मागे जात होते त्याला फोडायचं काम करत होता ते माणूस. त्याच्या मागे जायचं नाही, आपली आपली मेजॉरिटी करण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या मागे जाऊ नका बस. आणि मग ते थोडासा दादागिरी असल्यामुळे लोक ऐकायचे त्याचं थोडं. बरेच दिवस निघून गेले. कृष्णाला माहीत झालं की हे असा माणूस आहे की गाव फोडालाय, दाढी राखलाय, माणसं फोडालाय, भजनाकडे जाऊ दे नाही गेलाय, परमार्थाच्या मार्गात जाऊ दे नाही गेलाय, हे कृष्णाला कळालं. तर कृष्णानं विचार केला, यानं माझ्याकडे येत नसेल तर मला तर जायचा अधिकार आहे, मी तर जाऊ शकतो ना, मला जायला काही हरकत नाही, बंधन नाही. आणि मला जायचं कुठं आहे, मी सर्वत्र आहे, व्यापक आहे, देवाला काही दिक्कत नाही कुठं जायची. त्याला काही गाडी मोटार पाहिजे काय? जिथं पाहिजे तिथं प्रकट होणारा परमात्मा आहे. त्याने विचार केला की मी त्याच्याकडे जाणार. रात्रीला आपले पोरं सोबत घेतले, ते झोपले होते. दोघं नवरा बायको झोपले, लेकरं बाळ काही नव्हतं आणि असंच गडगंज संपत्ती होती आणि झोपी गेलेत आराम. खूप संपत्ती होती. पोरं घेऊन कृष्ण परमात्मा गेला घरामध्ये. दही दूध खायचं, खाल्लं सगळं आणि त्याची दाढी याची वेणी दोन्हीची गाठ मारली. सांगतो तुम्हाला अध्यात्म मी सांगतो. दाढी हे पुरुष आहे आणि वेणी स्त्री आहे. एक ब्रह्म आहे आणि एक माया आहे. एक प्रकृती आहे आणि एक पुरुष आहे. या दोन्हीची गाठ पडलेली आहे. 15वा अध्याय ज्ञानेश्वरीचा वाचून घ्या. प्रकृती पुरुषाची गाठ कशी पडली आणि ते सोडायची कोण? ऊर्ध्वमूल अधोशाखाश्वत्थं प्राहुरग्रं छन्दांसि यस्य पर्णानि यत्संवेद सवेदवित्. 15व्या अध्यायाचा पहिला श्लोक. इथून सुरुवात होते. प्रकृती पुरुषांचा संबंध कसा आहे. आता हे प्रकृती आहे, चाहे पुरुषाचं शरीर का असणार, पण हे काय आहे? प्रकृती हे स्त्री आहे की पुरुष आहे? मग सगळ्याचं शरीर कोण आहे? बाईच आहे ना. गड्याचं बी शरीर बाईच आहे. काय करावं महाराज, आमची प्रकृती बिघडली म्हणते. प्रकृता बिघडला असं म्हणणं की. बाईला विचारलं तर काय म्हणते? माझी प्रकृती ठीक आहे. गड्याला विचारलं तर माझी प्रकृती ठीक आहे. ते बी प्रकृतीच म्हणते ह्याला आणि हे बी प्रकृतीच म्हणते. अर्थात हे काय आहे? माया आहे. हे स्त्री आहे, प्रकृती आहे. अष्टधा प्रकृती म्हणतात त्याला. भूमीर आपो नलो वायू खम मनो बुद्धिरेव च. पंचमहाभूत. मन बुद्धी अहम हे 3 असे किती झाले? 5 आणि 3. याला अष्टधा प्रकृती म्हणतात. आणि या प्रकृतीची आणि याच्यामध्ये चेतना चैतन्याची गाठ पडली. याला याच्यामध्ये आत्मा आहे ना, हेच दाढी वेणीची गाठ आहे. आलं लक्षात? एक कथा कोणीकडे तरी घेऊन जातात वेगळ्या दिशेनं. ज्ञानेश्वरी वाचा, शास्त्राचं अध्ययन करा, थोडंसं अवलोकन करा. प्रकृती पुरुषाची गाठ पडली की नाही? आता आहे की नाही? ऑलरेडी प्रकृती पुरुषाची गाठ आहे. आणि मग ती कथा अशी आहे की गाठ मारले आणि ते निघून गेले. सकाळी सकाळी भिक्षा मागण्यासाठी दारामध्ये एक भिक्षुक आला. त्यांनी हाक मारली, भिक्षां देहि. आवाज देते ना, भिक्षा वाडा माई. हाक मारल्याबरोबर त्यांना जाग आला. उजडून गेलेलं आहे. गाईचं दूध वगैरे दोहन करायचं राहून गेलं.
अशा गडबडीनं बाजवून उडी मारायला गेला खाली. गावात दरवाजा काढाव, भिक्षुकाला भिक्षा द्याव आणि गाई वगैरे दूध वगैरे काढा होता. अशा हेतून उडी मारायला गेला. त्याला काय माहित गाठ मारलेली, ते झटका लागला आणि पुढे जाऊन मागे येऊन पडलो. आणि ते बाई उठून बसली आणि त्या दोघांचं भांडण लागलं. तिनं म्हणली, तुम्ही गाठ का मारला? त्यानं म्हणलं, मी नाही माराय, तूच मारलीस. मस्त होऊन या मातली धांगडी, करी ओढा ओढी मज सवे. राहिली गवळत लिहिलेली तशी. माजलीस तू आता म्हातारपणे, असं माझी मस्करी करतेस का? इत्यादी इत्यादी गोष्टी झाल्या त्यांच्या. आणि गोष्टी झाल्यानंतर मग ते ठीक आहे, जे झालं ते झालं, सोड तरी. मग तिनं सोडण्याचा प्रयत्न केली, गाठ सुटत नाही. यानं सोडण्याचा प्रयत्न केला, गाठ सुटत नाही. मग म्हणले, काय करूत आता? कापून बघू त्याला. त्याने म्हणले, कापा, पण तुमच्या दाढीकून कापा, येणीकून कापायचं नाही. कारण हे येणे सौभाग्याचं हे आहे. ठीक आहे, कोणी कोण का कापणं होईना, परंतु कापूत तरी म्हणलं. मग कापायला मग इळती आणायची, ते काहीतरी पाहिजे ना आता, इळती चाकू माग काय. ते कुठं आहे? चुलीच्या घरात. त्यानं म्हणलं, जाऊन घेऊन ये. जाऊ कसं? दोघालाही जावं लागल. मग दोघं बी उठले आणि सगळ्या घरात फिरायला सुरू केले. त्या चुलीच्या घरात जाऊन ते काय होतं, शस्त्र घेतलं, कापायचा प्रयत्न केला, कापणं गेलं. सोडायचा प्रयत्न केलं, सुटणं गेलं. कापायचा प्रयत्न केला, सुटणं गेलं. अखेरीला म्हणले, चिमणी लाव खाली, चिमणी जाळून बघू. जाळीता जळेना, तोडीता तुटेना, सोडिता सुटेना, काही केले. सगळे प्रयत्न केले, परंतु काहीच. आम्ही लाख प्रयत्न करालो सुटण्याचा, परंतु या विषयातून सुटणं गेलो आणि देवाच्या मागं जायला गेलो. देवाच्या मागं न जाण्याचं कारण आहे की आम्ही बांधून आहोत. कशामध्ये कशामध्ये आम्ही बांधून आहोत. मग हे सोडायचं कोण? आमचे प्रयत्न चालू आहेत. साधी तंबाखू सुटणं माणसाला तर गाठ कुठून सुटणार आहे की नाही? बिडी सुटत नाही, तंबाखू सुटत नाही, लबाड बोलायचं सुटत नाही, काय काय सुटत नाही. बरेच व्यसन आहे, तर ते व्यसनातून सुटणं मुश्किल आहे. हे एक बंधनच आहे. हे बिना दोरीचं बांधणं आहे. हे दोरेविन बांधिले, ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे याच्यावर. बिना दोरीच बांधणं. दिसायला तर दोरी नाही आणि बंधन तर सुटत नाही. मग हे देवाकडे कसा जाईल? देव तर बोलवालाय आपल्या मागे ये म्हणून. शेवटी उजडून गेलं. त्यानं म्हणला, असं करू नये, तू खांबाला धर गच, असं कवटाळून. मी मागं झटका मारतो, झटक्यानं सुटून जाईल. असं खांबाला धरायला लावलं आणि यानं जवळ जायचं, पळत मागं जायचं, झटका मारायचा. त्या झटक्यानं अजून थोडी ढिल्ली होती, ते अजून फिट होऊन गेली गाठ. जे जे करीसी उपाय ते ते हो लागे अपाय. जेवढं जेवढं प्रयत्न करेल तेवढं तेवढं अधिक गुंतवणूक होऊन चालली. सुटायाचा जरी करीसी उपाय, काही आहे ना प्रमाण, गुंफे पाय अधिकची. जसं जसं पाकावर बसलेली माशी तिचे पंख चिटकतात आणि ओढायचा प्रयत्न करून तडफड केली तर अजून जास्त चिटकून बसते, मरूनच जाते. तसं या जीवाचे प्रयत्न चालतच नाहीत काहीच. जेवढं जेवढं सुटायचा प्रयत्न केला तेवढा अधिक विषय ओढते. विषय ओढी भुलली जीव, आता याची कोण करील कीव. नोपजे नारायणी भाव पावनी ठाव करते, अशी गाठ पडली. हे सगळे गाठीवालेच आहोत आपण. गाठ मारून आहे, सुटणं गेली. आता ज्याच्या त्याला गाठ मारून बी आपल्याला मोकळेच हा वाटाले, शहाणेच हा वाटाले. काय करावं? शहाणं राहून बी काय करावं? बंधनात हो ना, गुंतले सगळे. तर
शेवटी दोघं मिळून कवाड काढले आणि बाहेर निघाले. चल म्हणले, मग ज्यांनी कोण मारले गाठ? देवानंच मारलेली गाठ. देवाकडे गेल्याशिवाय गाठ बी सुटत नाही, गाठ सुटल्याशिवाय देवाचं होत नाही. देवाची प्रार्थना करावं लागेल ना. मग दोघही कृष्णाकडे निघाले, नंदराजाच्या वाड्याकडे. उजडलेलं होतं, सगळे लोक उठून कामाला लागलेले होते. हे सोंग घेऊन निघाले बिचारे मोठ्या रोडनं. ज्ञानबा तुकाराम भजन करीत जातील काय? हे सगळे पोरं जमा झाले असले. सोंग बघा रे, हे ना त्याला सांग, त्यानं गावातले सगळे जमा झाले. कोणी चिपाड मार, कोणी खडा मार. इतकं गरीब होऊन गेलं, एवढं हे होतं की नाही ते तिखट. काय करते, गरीब होऊन गेलं. पोरो मारणं का रे म्हणणार. हो लागते गरीब, किती बी दादागिरी करणाऱ्याला एक दिवस झुकावं लागते. देवाच्या पुढे काही चालत नाही बघ. असं करीत करीत नंदराजाच्या दारात पोहोचले. पोहोचल्यावर बघा म्हणले, नंदराजा तुमच्या पोराची करणी. पतीची दाढी माझी वेणी, दोईनीची गाठ मारुणी. अशी गवळ नाही. याने बाई केली करणी. तरी बघा याने कशी गाठ मारली. तर ते नंदराजा म्हणला, तुम्हाला काही अक्कल आहे की लाज आहे की इज्जत आहे की नाही काही? अरे असलं केलं तर बी माझ्या पोरानं रस्त्यानं असं निघतात काय नवरा बायको? त्यानं म्हणलं, तसं नाही हो, आम्ही प्रयत्न केल्यावरच आलो इकडं. आमचे प्रयत्न संपून गेल्यावर तरी देवाकडे जावं लागेल ना. आम्ही आमच्या हुशारीनं, आमच्या शहाणपणानं आम्ही चुकवायचा प्रयत्न करालो, परंतु सुटण्याचा प्रयत्न करालो, परंतु शक्य नाही, असंभव. पुरुषार्थ करावं, परंतु शेवटी प्रार्थना करण्याची बी आवश्यकता आहे आणि प्रतीक्षा बी करण्याची आवश्यकता आहे. पोहोचले जाऊन. नंदराजानं सांगितलं, कृष्णा गाठ मारलास तो, आणि कोण मारते दुसरा? माझ्याशिवाय कोण आहे गाठ मारणार? मग सोडतो, परंतु हे दही दूध खाऊ देत नाहीत. हे सगळं माझंच म्हणाले, हे कृष्णाचं आहे म्हणो यांनी, आणि मी गाठ सोडव. ते म्हणायला तयार नाही. एवढं झाल्यावर बी माफी मागायला तयार नाही, क्षमा मागायला तयार नाही. मी एवढ्या कष्टानं कमवलेलं आहे, हे माझं म्हणणं, तर मी कृष्णाचं कसं म्हणू? हे घर माझं आहे, हे पत्नी माझी आहे, हे परिवार माझा आहे. बघा, दोन गोष्टीचं बंधन फार मोठं आहे, मी आणि माझं. त्याला म्हणतात अहमता आणि ममता. अहमता म्हणजे मी आणि ममता म्हणजे माझं. हे दोन जबरदस्त बंधन आहेत जीवाला, आणि हे सुटणं गेले. देवदेव करून बी, देवाला जाऊन बी, कृष्णाजवळ जाऊन बी हे सुटणं गेलं. कुंभमेळ्यात बुडून बी सुटणं गेलं. लय जबरदस्त गाठ, सुटतच नाही. शेवटी कसं म्हणू म्हणलं हे घर, देवाचं घर कसं म्हणू? का म्हणणास? लई कष्टानं बांधला म्हणला. काय कष्ट केलास? काय सांगा म्हणला, चोरू चोरू इटा आणला रात्रशा लोकांच्या. एक दिवस तर इटा चोरून आणताना इंचू चावला तरी आवाज करता आला नाही. म्हणून तसं सोसून एवढं कष्ट करून हे घर बांधलंय. आता देवाचं कसं म्हणू? असं ममता सुटत नाही, माया सुटत नाही. कीर्तन केल्यानं सुटाली की भजन केल्यानं सुटाली. कीर्तन भजन बी माया वाढवायसाठीच तर सुरू झाले. आता देवाच्या मागे जाण्यासाठी भजन कीर्तन होतं का देवापासून दूर जाण्यासाठी होतं? कशासाठी होतं? असं प्रकार आहे. मग नंदराजानं सांगितलं की आता वाट बघू नको, लई थोडस कृपा कर त्याच्यावर, जाऊ दे, सोडून दे. मग भगवान कृष्ण परमात्म्यांनी त्याचा अहंकार मुक्त करून त्याच्यावर कृपादृष्टी केली. ते गाठ सुटून गेली, मुक्त झाला.
आणि देवानं कृपा केल्याशिवाय हे गाठ सुटत नाही, आणि गाठ सुटल्याशिवाय देव भेटत नाही. तर कृपा करण्यासाठी सप्ताह आहे, भजन कीर्तन आहे, आणि सुटल्यावर कोणीकडे जायचं? आता देवाकडे जायचं. कारण हे जीव आलेला आहे देवापासून, भटकलेला आहे संसारामध्ये. पुन्हा देवाकडे गेल्याशिवाय, त्याच्या स्वरूपामध्ये गेल्याशिवाय काला होत जीव ब्रह्म ऐक्य काला. हे जीव आहे, आता ब्रह्माकडे जा म्हणजे काला होईल. याच्यासाठी देवानं कोणीकडे बोलविलं? अभंगाचं पहिलंच. देवाच्या मागे जाण्याचं कारण संसाराकडून तोंड फिरवून देवाकडे सन्मुख होण्याचा प्रयत्न म्हणजे परमार्थ आहे. काला देवाला सन्मुख, तो विषयच राहिला नाही आमच्या सप्त्याचा, कीर्तनाचा आणि साधनाचा. तो विषयच राहिला. देवाकडे सन्मुख होण्यासाठी हे सगळं खटाटोप आहे. भजन कीर्तन हे सगळं नुसतंच ब्रह्मज्ञान सांगणं. काय की अभंग सोडीला म्हणते, मला काही कळत नाही ते. आणि अभंग सुटला नाही म्हणते. अभंग सुटो की नको सुटो, हे विषय सुटला तर बस झालं. सगळे अभंग सुटली, सगळी गाथा सुटली. हे बसणारे लोक चर्चा करतात, मी ऐकतो काहीतरी, अभंग सुटला नाही. अरे अभंग सोडायचं सोडचं तर सुटतील. जेव्हा तुम्हाला सत्य कळल, विषय सुटत जाईल, तर सगळी गाथा सोडल्यावानी. नुसतं अभंग सोडायचं माहित आहे, बाकी सगळं सोडायचा अभंग, धरायचा संसार. कुठलं सुटला अभंग? ज्या दिवशी सगळं सुटल त्या दिवशी अभंग सुटला. कितीही विद्वान पंडित शास्त्री मोठा असेल तरी हे सुटलं तरच अभंग सुटला. मग देवानं सांगितलं की माझ्या मागे या. सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. माझ्याकडे या, पापातून मुक्त करून मी तुम्हाला घेतो. माझ्याकडे या तरी. मी नेहमी सांगत असतो की पापी माणसाला वाटते देवाकडे कसं जावं आपण, देवाकडे कसं जावं. अरे काय चिंता करता देवाकडे जाण्याची? रामसुखदास महाराजांचा एक दृष्टांत आहे, नेहमी सांगत असतो मी. छोटासा मातीचा ढेकूळ एका वाटीवर पाण्यामध्ये टाकला तर काय होते? गढूळ होऊन जाते पाणी. आणि तेवढाच मापाचा ढेकूळ मोठ्या भांड्यात टाकला तर थोडा कमी गढूळ होते. आणि असं टाकत पाणी वाढवत तेवढ्याच मापाचा ढेकूळ समुद्रात टाकला तर काय होईल? पाणी खराब होईल. त्या ढेकळानं समुद्राची चिंता करू नये की खराब होईल म्हणून. तसं ह्या पापी माणसानं चिंता करू नये, देवाकडे गेल्यावर देव खराब होईल, चिंता करू नका. ते समुद्रामध्ये तुमचा पापाचा पत्ता लागणार नाही, शुद्ध होऊन जाईल, मिसळून जाईल त्याच्यामध्ये. कोणाकडे जाओ? अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. माझ्याकडे ये, स्त्री असो पुरुष असो, पापी असो, पतिव्रता असो, वेश्या असो, महाराज असो, चोर असो, पुत्र कोणी असो, या माझ्या सगळे. आणि असा इतिहास साक्षी आहे कितीतरी दुराचारी लोकांचा उद्धार झाला. पापी तरले, खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, असे कितीतरी प्रमाण आहेत. पण चिंता काय करायची? एकच करा, मी पापी आहे, मी पापी आहे.
घोकत बसू नका. अहम न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम, मी कोणीच नाही, मी देवाचा आहे म्हणा आणि देवाकडे निघा. माझ्या मागे या, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे. ठीक आहे. आता एक जाता जाता एक गोष्ट तुम्हाला सांगून जातो. आतापर्यंत या संसारातले विषय भोगून कोणाची तरी तृप्ती झाली का? असं कोणीतरी पुरावा देऊ शकते का? पोट भरले का कोणाचं तरी? संत सांगतात सगळ्या जगातली संपत्ती एका जागी करून एकाच माणसापाशी जरी दिली तरी तृप्ती होत नाही. काय कारण? त्याचं एक छोटस कारण आहे की हे जीव अविनाशी परमात्माचा अंश आहे आणि तृप्तीसाठी जे पसारा जमा करायला आहे ते पसारा नाशवान आहे. आणि जमा करणारा, अपेक्षा करणारा अविनाशी जीव आहे आणि जे जमा केलेला पसारा आहे विनाशी आहे. मग अविनाशाची तृप्ती नाशवान पदार्थानं होईलच कशी? शक्य आहे का? म्हणून तुम्हाला आम्हाला तृप्ती का बरं नाही संसारामध्ये? तर आपण देवाचे आहो आणि तृप्तीची अपेक्षा कोणाकोण करालो? नाशवान पदार्थाकडून. शाश्वतानं शाश्वताकडूनच अपेक्षा केली तरच तृप्ती. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा, तेव्हा जीवाची तृप्ती होईल. म्हणून हे भूक पोट भरत नाही आपलं, कितीही खाल्लं तरी पोट भरत नाही. भूक लागलेली आहे. कोणती भूक लागली? मी नेहमी सांगतो, कोणाला सत्तेची भूक लागली, कोणाला प्रतिष्ठेची, कोणाला सन्मानाची, कोणाला मोठेपणाची, कोणाला नावाची, कोणाला कशाची, कोणाला विषयाची, कोणाला धनाची, कोणाला स्त्रीची, कोणाला कशाची, कोणाला कशाची. हे काय आहे सगळं? हे भूक आहे, भूक. आणि हे किती जरी विषय सेविता कोण तृप्त झाला? ययाती राजाची काहीतरी कथा आहे की त्याच्या आयुष्यामध्ये विषय सेवन करून करून तृप्ती झाली नाही तर आपल्या पोराचं आयुष्य मागून घेतलं त्याने. अशी एक कथा वाचण्यात आली होती. आणि पोरानं आपलं तारुण्य बापाला देऊन टाकलं अजून विषय भोगा म्हणून. आणि शेवटी थकून गेला ते राजा आणि सांगितलं की पोरा, मी कितीही जरी आयुष्य घेऊन बघलं तरी विषयानं तृप्ती होत नाही. मला सांगा, विषयानं तृप्ती होते? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, इंधने आगीसी हाकाखा चढे. इजवायचा तर कसं गवत टाकून तेल टाकून इजवायचं राहते का इस्त्याला? तसं विषय भोगून तृप्त व्हायचं असेल तर भोगण्यानं होते का? जेव्हा त्याच्यावर इंधन टाकायचं कमी होईल तेव्हा ते इस्तू इजून जाईल. जेव्हा तुम्ही विषयापासून त्याग करसाल, इंद्रियाला दूर ठेवसाल, तेव्हा ते इजून जाईल. आग. असं ज्ञानेश्वर महाराज भगवद्गीतेचं म्हणणं आहे. आम्ही तसं करत नाही. आम्हाला वाटते की नाही एवढा बिंडल संपला की पुन्हा बिडी वाढायची नाही. आता तो संपविल्यावर ते वाढल की कमी होईल? अजून वाढत जाईल. एवढा तोटा संपला की पुन्हा खायचा नाही. तोटा तुझ्यापासला संपला तर काय दुकानातला थोडं संपला? आपल्या मनातला तोटा संपला पाहिजे. हे सगळा तोटाच तोटा आहे जीवनामध्ये. एक उदाहरणाला तोटा, कोणी खाणार असेल तर कृपया माफ करा मला. आणि खाणारे सगळेच खातात. मी नेहमी सांगतो एक गोष्ट, आपल्या धरमपुरीला कीर्तनाला गेलो होतो एक बार. कीर्तनाला ऐकायला गेलो मी. ऐकलं कीर्तन, असंच पुढे बसलो होतो. ते महाराजाचं कीर्तन झालं, कंबर सोडली आणि महाराज तिथंच बसला कीर्तन केलेल्या जागेवर. काढला काय तोटा काढला. आणि काढला तर काढला, ठीक आहे, मला काही त्यानं घेणं नाही. पण म्हणाला महाराज चुना द्या थोडा, मला मागायला चुना. बरं ठीक आहे, मागला तर मागला. अजून पुढे सांगतो तुम्हाला.
मी म्हणलो नाही महाराज, चुन्ना माझ्याकडे नाही. आणि केव्हापासून सोडला, तेवढ्या माणसात मला आलं, केव्हापासून सोडला. लोकाला काय वाटलं म्हणजे त्याचं असं म्हणणं होतं की मी एकटाच खायलो म्हणून लोकाला वाटू नये, तर आपण महाराजाला सोबत घेऊ. काय माणसं तयारी करतात. म्हणजे एवढं इंद्रिया सवडी लपू नको. हे किती लपवायचा प्रयत्न करायला माणूस. कसा उद्धार होईल, कसा काला होईल, कसं मिळल देव, हे भूक तृप्त होत नाही. जर आपणाला पोट भरायचं असेल, तृप्त व्हायचं असेल, तर त्या आपलं संसाराकडून विषयाकडून तोंड फिरून देवाकडे गेल्याशिवाय पोट भरत नाही. देवानं प्रतिज्ञा केली आणि त्यांनी हमी दिली, विश्वास दिला, माझ्या संग आम्ही पोटभर देतो. भगवत प्राप्तीमध्ये आहे. कारण की परमात्मा पूर्ण असल्यामुळे अपूर्ण काहीच राहत नाही. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. पूर्ण केव्हा होते? पूर्णाची प्राप्ती झाली तर पूर्ण होते. संसार अपूर्ण आहे. 84 लाख योनी बी संसार करीतच आला तरी आता नको वाटायला का? वाटत नाही. हे पूर्ण नाहीच आहे. अजून 4 दिवस वाचावंच वाटलंय अजून संसार करण्यासाठी. कधीच पूर्ण होत नाही, पोट भरतच नाही. म्हणून एकच आहे, पूर्ण तत्व परमात्मा तत्व आहे आणि त्याच्याशिवाय पूर्ण जीवन होत नाही. आणि संत करतात, एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. काय देऊन? हरीची प्राप्ती करून देऊन मनोरथ पूर्ण करतात. आणि ज्या दिवशी पूर्ण होईल त्या दिवशी आपला संसार, आपला परमार्थ सफल झाला, शेवट गोड झाला. त्या दिवशी नदीची पूर्णता कशात आहे? समुद्रामध्ये प्रवेश करण्यामध्ये आहे. जीवाची पूर्णता कशात आहे? देवामध्ये प्रवेश करण्यामध्ये आहे. असा काला पोटभर, शब्दाचा अर्थ भरून, संपूर्ण. तर असे पूर्णत्वाला प्राप्त करण्यासाठी परमार्थ आहे. रात्री एक गोष्ट सांगून गेलो, तुम्हाला ध्यानात राहत नाही मला माहित आहे, की शास्त्र मार्ग आणि एक मनोमार्ग. शास्त्र जे सांगते ते आवडत नाही पण आवश्यक आहे, आणि मनाला वाटते ते आवश्यक नाही आवडते. मजेदार गोष्ट आहे, सूत्र आहे. आवडते ते करणं मनोमार्ग आणि आवश्यक ते करणं वेदमार्ग. असे 2 मार्ग आहेत. आवश्यक काय आहे जीवाला? तर परमात्मा प्राप्ती आवश्यक आहे. आवडत नसेल तर काय करायचं? आवडत नसेल तरी जबरदस्ती करावं लागते.
आले जीवावरी तरी, तुकोबारायचा अभंग आहे. जीवावर आलं तरी करावं लागते, कारण आवश्यक आहे. आवडत नाही पण करावं लागते. म्हणून हे करणं गरजेचं आहे. तर या पद्धतीनं आपल्याला परमार्थामध्ये चालायचं आहे. आणि जेव्हा भगवान कृष्णाच्या मागे लेकरं पोरं होते, दही दूध खायला चालले होते, सार खाण्यासाठी, दही दूध खाणे म्हणजे सार 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 ग्रहण करायचं. ज्याच्यामध्ये असार आहे, संसार आहे, ते खाऊ देत नव्हते. ज्याच्यामध्ये सार आहे, आनंद आहे, परमात्मा तत्व आहे, ते सार आहे, ते तूप आहे, ते लोणी आहे. तूप खालं, लोणी खालं असं म्हणतात ना देवाने. लोण्याला चित्ताची उपमा दिलेली आहे. चित्त चोरीले नंदाच्या आनंदाने. हे लोणी चोरलं म्हणजे चित्त, भक्तांचं चित्त स्वीकार करते, आकर्षित करते. असं हे खाण्यासाठी पोरांना प्रवृत्त केलं. आणि कुठलीही चोरी करायची जर झाली, चोरी शब्दाचा अर्थ काय, की ज्या गोष्टी दुसऱ्यापासून लपून करावं लागतात त्या गोष्टी चोरीच्या आहेत. त्याच्यामध्ये परमार्थामध्ये बी एक चोरी आहे, की ज्याला देवाचा आनंद घ्यायचा आहे, आत्म्याचा आनंद घ्यायचा आहे, आत्मा आनंद भोगायचा आहे, त्याला ह्या जगाला चोरूनच भोगावं लागतं. इंद्रियासी चोरूनच काम करतात. आणि चोरीला जात असताना गर्दा करीत जायचं राहते का? ओरडत चिरकत बोंबलत जायचं राहते का? तर कसं चालावं लागते? अनुशासनामध्ये. कोणाला पत्ता लागू नये, दंभधर्म करू नये, बोंबलून सांगू नये. आता आपण काही दान धर्म काय केलं तर त्याला माईक मध्ये सांगल्याशिवाय मनच लागत नाही. लागते का? माईक मध्ये नाव घेतलं तरच बरं वाटते, जरा जीवाला समाधान वाटतं. शेतकऱ्याला विचारा, पेरल्यावर झाकून टाकतात का उघडे ठेवतात? काय म्हणतात त्याला? रासनी म्हणतात, आहे की नाही? रासनी करणं गेल्यावर काय होते? किडे खाऊन जातात. तसं आमचं केलेलं झाकून ठेवणं गेला आम्ही, म्हणून तर किडे खाऊन चालले परमार्थ. आतापर्यंत एवढं करून बी महाराज काहीच मिळालं नाही. कशाला मिळते? बीज खाऊन गेलं तुझं. किडे आहे ना. कोणता किडा? प्रतिष्ठेचा किडा, सगळ्यात मोठा. माझं नाव झालं पाहिजे, हे सगळ्यात मोठा किडा आहे. हे बी खाऊन चाललं आपलं पुण्याचं, दानाचं. दान पुण्य सगळं उघड करायची आम्हाला सवय लागलेली आहे. आणि गावात आल्यानंतर महाराजांना एकाच तरी नाव घ्यावं म्हणून एकाला तरी अपेक्षा राहते. हे किडा खाऊन चालला. आणि त्या महाराजाला बी सवय लागून गेली की नाव घेतल्याशिवाय पुन्हा कार्यक्रम घेत नाहीत. त्यालाही पक्का माहीत होऊन गेलं, यालाही पक्का माहीत होऊन गेलं की आणल्या या महाराजाला आणलं तरच माझं नाव घेते. या पठ्ठ्याला माहीत झालं. आणि याचं नाव घेतलं तरच माझा नियम घेते, त्या पठ्ठ्याला माहीत झालं. दोघाला बी एकमेकाची माहिती होऊन गेली. तर तुकोबाराय सांगतात, हे बोंबलायचा परमार्थ नव्ह, गडबड करायचा नव्ह, धावपळ करायचा नव्ह. अभंगाचं 3रं चरण. हळूहळू चला, शिस्तमध्ये चला, सांभाळून चला, गलबला करू नका. हे परमार्थाचं लक्षण आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की आतापर्यंत जे तुम्ही केलेलं आहे ते आसार आहे, सार नाही हाताला आलं आपल्या. आणि काही काही गोष्टी अशा आहेत की काही पदार्थ जाता जाता झालं कीर्तन, थोडा वेळ जास्त घ्यायलो कारण तुम्हाला वेळ आहे ना.
5 मिनिट घ्यायलो, म्हणजे आता नाही घेतलो, वेळ जास्त तेव्हाच संपून जाणार. बरं वाटलं, जरा माणसं निवांत बसले, बोलावं वाटलं. पूर्वीच्या काळामध्ये उदाहरणाला आपण काय घेऊ, एक बोर 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 खायचे, छोटे छोटे साईज राहायचे बोर, ते पडायचे, खायचे, आपण गोड लागायचे. 10-20 बोरं तर एरीच खाऊन घेत होतो आपण. आता सध्याच्या काळामध्ये बोर असे आहेत की एकच बोर खाल्लं की ढेकर यावं, झालं की नाही? काय कारण? बोर मोठं झालंय. परंतु एक ध्यान ठेवा, त्या बोरामध्ये जे विटामिन आहे, जे एनर्जी आहे, जे ऊर्जा आहे, जे पौष्टिकता आहे, तुम्ही तुमच्या भाषेमध्ये त्याला बरोबर करून घ्या. मला येत नाही भाषा विषय काही जमत नाही, मला एक सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये जे ताकद आहे आपल्याला मिळायची, ते एक छोट्याशा बोरामध्ये 100% 10% मिळते. आणि तसे 10 बोरं खाल्ले तर 100% ऊर्जा मिळते. मग ते आम्ही किती बोरं खायचे छोटे? 10 बोरं खाल्ले की 100% ऊर्जा आम्हाला मिळायची. थोडं गांभीर्य नाही का? मग आता एकच बोर खाल्लं, आता बोराचा आकार वाढला, पण त्याच्यातली ऊर्जा वाढलेली का? एनर्जी वाढली का? पौष्टिकता वाढली का? आकार वाढला. आता पोट भरालंय पण ताकद मिळणं गेली. कशासाठी सांगायला तुम्हाला समजलं नसेल. पहिल्यापेक्षा आता परमार्थ खूप मोठा झाला. आता तुम्ही त्याचा अर्थ लावून घ्या. आकार वाढला का एनर्जी वाढली? आकार वाढला. हो, पहिलं 5 आम्ही सुरुवात मी ज्यावेळी सप्ते सुरू केलं होतं ना, 31-23 हजारापासून सप्ताह सुरू केला. पुरा सप्ताह किती हजारात व्हायचा? 23. आता लाखावर गेला होता. आणि एकापेक्षा एक स्पर्धा सुरू झाली. आकार वाढला का ऊर्जा वाढली? बोराचा हे 10 बोरं खाऊ शकणार, एका बोरात पोट भरालंय, परंतु पोट भरते याच्यामुळे, पण ताकद मिळत नाही. आणि ते छोटे बोरं 10 खाल्ले तर पोट बी भरते आणि ताकद बी मिळते. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की असा दंभ धर्म करू नका, याच्यात काही पडलं नाही, त्याच्यानं पोट भरू नका. पोट भरू शकते पण ताकद मिळणार गेली आहे तुम्हाला. ताकद कोणती? तर जे केल्यामुळे आमचं मनोबल, आत्मबल, बुद्धिबल हे सगळे शक्ती वाढली पाहिजे, ती आता मिळणार गेली. फक्त एक मनोरंजन होत चाललेलं आहे, फक्त पोट भरत चाललेलं आहे, शक्ती मिळत नाही. याच्यासाठी ते करू नका, असं शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे सा